आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। महापुराने संकटाचे दशावतार दाखवल्यानंतर आता चर्चा सुरू झाली सरकारी मदतीची। सरकारी मदत म्हटलं की निकष, पंचनामे आणि 1760 सरकारी बाबींची पूर्तता आली। पण पुरात संसार वाहून गेल्यामुळे उघड्यावर पडलेल्या राज्यातल्या नागरिकांना तात्काळ मदतीची गरज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीची मदत करू असं सांगितलंय, पण ती कशी होणार, किती होणार हे स्पष्ट नाहीये। सरकारी निकषांनुसार मदतीचे आकडे बघितले तर फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायला ते पुरणार नाहीत, एवढे तुटपुंजे आहेत। एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे विरोधकांनी आकड्यांचे बाण सोडायला सुरुवात केली। कुणी म्हणतंय एकरी 30,000 द्या, कुणी म्हणतंय 40,000, कुणी 50,000 मागतंय। आकड्यांचे बॉम्ब टाकायला काही लागत नाही, शेतकऱ्याला मदत व्हावी हेही तितकंच सत्य आहे। पण या आकड्यांच्या खेळात राजकीय वारे वाहू लागतात आणि प्रत्यक्षात गरजवंतांचा आवाज धूसर व्हायला लागतो। त्यामुळे आकड्यांच्या खेळात अडकण्यापेक्षा सरकारी मदत किती होते हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे। पण ही सरकारी मदत जी आता तातडीने केली जाणार आहे की निकषांच्या आणि पंचनाम्यांच्या आधारे केली जाणार आहे, ती मदत पुरणार आहे का की संकटाचा महापूर आणि मदतीचा दुष्काळ अशी परिस्थिती दिसणार आहे, याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत। हनुमंत पवार स्वतः परभणीमधले आहेत, त्यामुळे त्यांच्या गावाकडे सुद्धा पूरस्थिती आहे आणि शेतकरी नेते विजय जावंदिया आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री, विरोधक नेमके काय म्हणतायत या मदतीबाबत आपण एक झलक ऐकूया। मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की NDRF मध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावामध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात। मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नावामध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावामध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे। शासनाची भूमिका आम्ही तर जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आम्ही निश्चित प्रकारे जी जमीन खरडून गेली त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः 5,000 ते 47,000 पर्यंत आपण हेक्टरी मदत करू शकतो किंवा खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होणारी जमिनीला 18,000 रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो। सरसकट पंचनामाची आवश्यकताच काय, हाताच्या कंगणाला आरसा कशाला। अतिवृष्टी झाली आहे, सरकारने मान्य केलं। याआधी काही अशी प्रकारची पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झाली असं नाही, याआधी वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत झाल्यावर शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर हे सरकारजवळ आहे, शेतकऱ्यांची सातबारे सरकारजवळ आहे आणि असं असताना त्याच्या खात्यात थेट स्वरूपात दसऱ्यालाच ही मदत गेली पाहिजे। त्यामुळे हे दिशाभूल करण्याचा सरकारचा हा कुठला तरी प्रयत्न आहे। या दरम्यानच्या काळात पुन्हा एखादा विचित्र माणूस उभा करतील, कुठे ते पडळकर सारखे जे लोक आहेत ते काहीतरी बोलतील, नवीन वाद करतील, कुठे हिंदू मुस्लिम दंगली करतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या जशाच्या तशा ठेवतील। सुरुवातीलाच मी विनोद वाघ यांच्याकडे जाईन। विनोदजी, आता आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य ऐकलं। ते असं म्हणतात की हातच्या काकणाला आरसा कशाला, अतिवृष्टी झाली आहे हे सरकार मान्य करते, नुकसान झालेलं आपल्या डोळ्यांसमोर आहे, कशाला पंचनामे आणि काय करत बसायचं, थेट ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली पाहिजे, तसं होताना दिसत नाहीये। नम्रताजी, मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो की आज आपण बघितलं की राज्यात ज्या जिल्ह्यात आपण जातो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, हे आम्ही सगळेजण बघतो। आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान होत असताना सरकार सुद्धा शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आज या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की 2,215 कोटीची मदत आपण या ठिकाणी तात्काळ त्यांनी जाहीर केली। त्यापैकी 1,829 कोटीची वाटप आणि शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायचे आदेश त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी काढले। उर्वरित जे काही शेतकऱ्यांची शेतीसोबतच इतर पशुहानी असेल, इतर काही हानी असेल, बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांची हानी झाली, त्याचे पंचनामे आपण या ठिकाणी करतोय आणि त्या प्रमाणात त्यांना त्या पद्धतीनं मदत मिळाली पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी विचार करतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत लवकरच आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळणार आहे। आणि काल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
की शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरसकट मदत आपल्याला त्यांना कशी देता येईल त्या पद्धतीनं सरकार या ठिकाणी पावलं उचलते आणि सरसकट मदत देण्याचं काम सरकार या ठिकाणी करताय. त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे, मी सुद्धा भूमिपुत्र आहे, मलाही माझ्या मायबाप शेतकऱ्याची त्या ठिकाणी काळजी आहे. त्यामुळं या राज्यात सत्तेत असणारे अनेक जण त्या ठिकाणी शेतकरी पुत्र आहेत. त्यामुळे प्रत्येकाला शेतकरी आणि शेतीची काळजी आहे, त्याची जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्या भावनेतून त्या विषयाकडे बघतोय. मी म्हणतो विरोधी पक्षांनी मागणी केली आहे, त्यांचं कर्तव्य आहे, ते त्यांचं न्यायिक हक्क आहे. त्यांनी मागणी केली पाहिजे. त्यांनी किती मागणी करावी, काय करावी, कशी करावी हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. परंतु त्यांनी मागणी करत असताना त्यांनी हे बघितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी मिळून ज्या काही आसमानी या ठिकाणी संकटात शेतकरी सापडलाय त्यातून आपण सगळ्यांनी मिळून हे काही राजकारण करण्याची वेळ नाही, एकमेकावर शिंतोडे उडवण्याची वेळ नाही. शेवटी शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा आहे. आपण सगळेजण भूमिपुत्र आहोत, आपण सगळेजण आपलं कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे आपण सगळे शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेलो आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या संकटातून शेतकऱ्याला कसं बाहेर काढता येईल यासाठी सगळ्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केले पाहिजे. आपसी मतभेद राजकारण करण्याची, एखाद्याला कमी दाखवण्याची ही वेळ नाही. आपण बघितलं असेल आपल्याच वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी त्यांचे चिमुकले या ठिकाणी टाहो फोडताना दिसत आहेत. त्यांचा आक्रोश आपल्याला या ठिकाणी अतिशय काळीज पिळून टाकणारा आक्रोश आहे. अशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालं. शेवटी नैसर्गिक नुकसान होणं हे काही कुठल्या सरकारच्या हातात नसतं. की नैसर्गिक आपत्ती कधी काही कुणाला सांगून येत नाही. परंतु शेवटी जे काही नैसर्गिक संकट या ठिकाणी आपल्यावर उद्भवलं त्यातून बाहेर पडण्याचं, बाहेर काढण्याचं काम तुमचं आमचं सगळ्याच या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. सरकार म्हणून सरकारची जबाबदारी पार पाडतंय. आज सरकारचे अनेक जे काही मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येक जण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी एक गोष्ट नक्की आहे की सरकार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहतंय, मदत करायचा प्रयत्न करतंय, पण ती मदत पुरेशी नाहीये. कारण हे निकष, पंचनामे आणि ह्या सगळ्या जाचामध्ये हे सगळे अडकू शकतंय अशी एक शंका व्यक्त होतीये. हनुमंत पवार आहेत आपल्यासोबत. आपण विरोधकांचं म्हणणंही ऐकून घेऊया, मग मी पुन्हा येते आपल्याकडे. हनुमंत पवार आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. हनुमंत पवारजी, काँग्रेसला असं का वाटतंय की ही धुळफेक केली जाते, सरकार म्हणेल तर सांगतंय एक आणि करतंय वेगळं, असं का विरोधकांना वाटतंय? नम्रताजी, याच्यामध्ये पक्षीय राजकारण किंवा विरोधासाठी विरोध असं 1% नाहीये. कारण कागदावर जे आहे ते दिसतंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा कॅबिनेट बैठक झाली आणि कॅबिनेटच्या बाहेर येऊन प्रेसला बोलत असताना त्यांनी सांगितलं की 2215 कोटी रुपयाची तातडीची मदत आम्ही करतो. तातडीचा शब्द त्यांनी 2 वेळा वापरला आणि नियम आणि अटीच्या अधीन राहून आम्ही ही मदत करतोय असंही ते म्हणाले. आता ह्या तातडीचा शब्द ही सपशेल धुळफेक होती. जुलै महिना पूर्ण हा अतिवृष्टीमध्ये गेला होता. त्यामध्ये खानदेशातले जिल्हे होते, मराठवाडा पूर्ण होता, विदर्भामधल्या अमरावती विभागातले जिल्हे होते, सोलापूर जिल्हा होता. जुलै महिना पूर्ण अतिवृष्टीनं पीक वाया गेलं. ऑगस्ट महिना पूर्ण अतिवृष्टी झालेली आहे. आता वाघसाहेब म्हणले मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, ते ज्या भागातले असतील तिकडेही त्यांना आठवत असेल. आता जावंदिया सर आहेत विदर्भामध्ये, त्यांनी पाहिलेलं आहे, मी मराठवाड्यात पाहिलेलं आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे पंचनामे होते त्याचे जे जिल्हा यंत्रणेकडून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, मदत पुनर्वसन विभागाकडे गेले होते, ते मंजूर करायला 20 सप्टेंबर उजडावी लागली. आणि 2215 कोटी रुपये जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते मागच्या 2 महिन्यापूर्वीचे आहेत. 17 सप्टेंबर पासून जी अतिवृष्टी झाली आणि न भूतो असं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल तर या सरकारकडे ना मोजणी आहे, ना पंचनामे आहे, ना यांचा कोणता डिझास्टर प्लॅन आहे. नम्रताजी, मी पुन्हा मेरिटवर चर्चा करतो. पक्ष वगैरे सगळं बासनात गुंडाळून ठेवूया आपण थोड्या वेळासाठी. 2005चा आपत्ती निवारणाचा कायदा आहे. त्या कायद्यामध्ये सांगितलेल्या तरतुदीचं पालन करण्याचं काम सरकारचं आहे. आम्हाला मग 5 लाख रुपये द्यावे असे वाटतात शेतकऱ्यांना, तरी त्याचं नुकसान भरून येणार नाही. एका शेतकऱ्याची 3-3 लाख 2-2 लाख रुपयाची म्हैस आणि गाय असे 50-50 जनावर एका गावातले वाहून गेलेत. त्यामुळे ह्या सरकारची तेवढी दानत नाही आणि कुठलंच सरकार शेतकऱ्याचं नुकसान भरून देऊ शकत नाही. पण जी मदत देत आहे ती वेळेत आहे का, तर नाही. 2 महिने उजडावे लागले. ती मदत तुम्ही पुरेशी देताय का, नाही. 1 हेक्टर सोयाबीनची लागवड करायला 50 ते 55 हजार रुपये खर्च येतो आणि जे उभं सोयाबीन होतं ते आता 2.5-3 लाख रुपयाचं होतं एका हेक्टर मध्ये, ते सगळं वाहून गेलंय. आणि तुम्ही मदत किती देताय? 7,000 रुपये. कारण 2215 कोटी रुपये सांगितले. 34 लाख शेतकऱ्यांचा आकडा मुख्यमंत्र्यांनी सांगितला. 30 लाख हेक्टरवरचे नुकसान झाले हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2215 कोटी 34 लाख शेतकऱ्यांना वाटायचे असतील, 30 लाख हेक्टर क्षेत्रावर वाटायचे असतील तर 6,500 रुपये हेक्टर येतात.
म्हणजे गुंठ्याला 65 रुपये फक्त हे सरकार मदत देतंय. यांच्या खिशातले पैसे द्यायचे नाहीत. नॅशनल डिझास्टर फंड जो असतो त्या फंड मधून द्यायचे, ते पैसे येऊन पडलेले होते. माझ्या धाराशिवच्या कलेक्टरनी 3 महिन्यानंतर आता तुम्ही कळवताय, सोलापूरच्या कलेक्टरनी 1 महिन्यापूर्वी कळवलं. नदीच्या पात्रातल्या लोकांना स्थलांतर करायचा कायदा आहे, त्यांना जेवण द्यायचा कायदा आहे, त्यांची आरोग्य व्यवस्था बघायचा कायदा आहे, त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी द्यायचा कायदा आहे. मोहोळमधले कितीतरी गावातले शेतकरी आज रस्त्यावर ट्रॅक्टरच्या खाली अन्न शिजवून खात आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात हे सरकार सपशेल अपयशी ठरलंय. मदत देण्यामध्ये हे सरकारची दानत नाहीये आणि निकषामध्ये अडकवताय. शेवटच्या मिनिटात संपवतो. 17 नोव्हेंबर 2022ला 13,600 रुपये मदत द्यावी वाटली ह्या सरकारला, आपत्तीमध्ये दिली त्यांनी, त्यांचं कौतुक करीन मी. पण मग 2022 नंतर 2025ला ती मदत 6,500-7,000वर आणताय, GR काढून आणताय, कागदोपत्री सगळे पुरावे आहेत मी तुम्हाला पाठवलेले आहेत. तर निवडणुका यायच्या वेळेला तुम्हाला शेतकऱ्याचं नुकसान दिसतं आणि निवडणुका झाल्या की तुम्ही पैशाचं सोंग आणता येत नाही आणि नियम आणि अटीच्या अधीन राहून आम्ही देऊ म्हणताय. मग 4 GR कशासाठी बदलले तुम्ही? तुमच्याकडे नव्हते पैसे तर आम्ही खाजगी पीक विमा कंपन्याच्या मानगुटीवर बसून नुकसान भरपाई घेतली असती, न्यायालयात गेला असतो. तुम्ही 5 ट्रिगर पैकी 3 ट्रिगर बदलून टाकले आणि खाजगी कंपन्यांचा फायदा दिला. आज जुने निकष असते पीक विम्याचे, जे मागच्या अधिवेशनामध्ये ह्या कृषी मंत्री असलेल्या कोकाटेंनी बदलले होते, ते निकष जर बदलले नसते तर 6,500 ते 7,000 कोटी रुपये आज आम्ही पीक विमा कंपन्याकडून घेतले असते. ते का नाही घेऊ दिले तुम्ही? तिथं का सरकार आडवं आलं? तुमच्या खिशातले देत नाही, पीक विमा कंपन्यांकडून घेऊ देत नाही तुम्ही आम्हाला, आणि परत सांगताय राजकारण करू नका म्हणून. ठीक आहे, जावंदिया सरांकडनं पण आपण एकूण परिस्थितीचा त्यांचा अभ्यास आहे त्यांचाही आढावा घेऊया. कुठं अपयशी ठरतंय सरकार? म्हणजे विरोधक टीका करतायत, ती टीका संपूर्णपणे योग्य आहे की त्यामध्ये सरकारला कुठे आपल्याला बेनिफिट ऑफ डाऊट देता येईल? जावंदिया सर. आणि भाजपच्या आमच्या मित्रांनी जे काही सांगितलं, त्यांनी सरकारचे ते आहे ते त्यांना ते बोलणं भाग आहे, पण ते मान्य करतात की स्थिती फार भयानक आहे. हो, हनुमंत पवारांनी काँग्रेसच्यांनी जे काही सांगितलं ते फार छान सांगितलं. त्यांनी काय परिस्थिती आहे, कसं हे सगळं. आणि माझा हाच प्रश्न आहे, मी कालपासून हा प्रश्न विचारतोय. जेव्हा आपल्या देवेंद्र फडणवीसांनी मदत जाहीर केली 8,500 रुपये हेक्टरी, तर जो आता काँग्रेसचा प्रवक्ताही म्हणाला, माझा प्रश्न हाच आहे की 2023 मधली मला स्वतःला 13,600 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळालेली आहे. बर. आणि ती 3 हेक्टर पर्यंत मदत मिळालेली आहे. मग 2023ला तुम्ही 13,600, शिंदे सरकारच होतं ना, आज ते तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, तेव्हा 13,600 प्रमाणे मदत दिली आणि 8,500 प्रमाणे देतात. तर्क तर सांगा कमी करण्याचा काय आहे? कोणा मंत्र्याचा संत्र्याचा पगार कमी झाला का? मुख्यमंत्र्यांचे भत्ते कमी झाले का? सरकार चालवण्याचा खर्च कमी झाला का? आणि ती 2 हेक्टरपर्यंत उत्पादन खर्च कमी झाला का? जीवन जगण्याचा खर्च कमी झाला का? काय एक हा तर्क सांगा ना, का केलं 8,500 रुपये? दुसरं 3 हेक्टरचं 2 हेक्टर केलं. एवढं आसमान फाटलेलं आहे, ते 3 हेक्टरचं वाढवायला पाहिजे होतं. मी तर 4च हेक्टरची मागणी करतोय. मी असं म्हणतोय की 13,600 रुपये हे महागाईच्या इंडेक्स प्रमाणे ते वाढवा. रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. मोदींच्या राज्यात 88 रुपयाचा डॉलर झालाय. रुपयाची क्रयशक्ती कमी झालेली आहे. 8व्या वेतन आयोगाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ते कमीत कमी 20,000 रुपये हेक्टरी करा आणि 4 हेक्टर पर्यंतचे ताबडतोब पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यात टाका. हे का करता येत नाहीये? हो, शेतकऱ्याला काय भीक वाटत आहे का? शेतकरी काय भिकारी आहे का? अरे तो या देशाचा राजा आहे. सरकारच्या तिजोरीत त्याचा हक्क आहे. मोदीजी वारंवार म्हणतात, हम किसानों के लिए एक भीत की तरह खड़े रहेंगे, पहाड़ की तरह खड़े रहेंगे, अमेरिका के सामने नहीं दबेंगे, किसी के सामने नहीं दबेंगे. अरे बाबा, निसर्गाने एवढं झोडपलंय त्या शेतकऱ्याला, त्याच्या बाजूने उभे तर राहा प्रामाणिकपणे. माझी एवढीच विनंती आहे. मी विनोद वाघांना माझ्या गावात बोलवतो, या आपण चर्चा करूया की 8,500 रुपये कुठल्या तर्कसंगतीवर 13,600 चे 8,500 केले. समजून तर सांगा भाऊ आम्हाला. मला असं आभार कोसळलेला आहे. हो, विनोद वाघ सुद्धा मराठवाड्यामधलेच आहेत मी जर चुकत नसेल तर, आणि त्यांनी सुद्धा ही पूरस्थिती अगदी फील्डमध्ये राहूनच त्यांनी अनुभवलेली आहे. त्यामुळे काय दुःख आहे शेतकऱ्यांचं हे त्यांनी सुद्धा बघितलंय. पण वाघजी, हा मुद्दा जो आता जावंदिया आणि हनुमंत पवार यांनी उपस्थित केलेला आहे की 13,000पेक्षा अधिकची मदत आपण 8,500वरती आणतो, 3 हेक्टरची मर्यादा आपण 2 हेक्टरवर आणतोय. अशा परिस्थिती जेव्हा महागाई वाढतेय,
जेव्हा नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढतंय, जेव्हा रुपयाचं अवमूल्यन होतंय आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये बल्क मनी जास्त येणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या कॅलॅमिटीजमध्ये, अशा संकटांमध्ये, त्यावेळेला ही सरकारची मदत घटवण्यामागचं कारण काय, लॉजिक काय आहे सरकारचं? नम्रताजी, खरं तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की हा आजचा विषय काही वादविवादाचा नाही किंवा त्यांचं मत फोडण्याचं नाही. ते जितक्या पोटतिडकीनं बोलतात तितक्याच पोटतिडकीनं मी बोलतो, तुम्ही तितक्याच पोटतिडकीनं शेतकऱ्याची बाजू या ठिकाणी मांडतायत. आता पवार साहेबांनी आता जे सांगितलं की ते खरं आहे, की त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला आपण किती मदत दिली तर ती कमी आहे. कुठलं शासन शेतकऱ्याची दिलेली झालेलं नुकसान हे भरपाई करूच शकत नाही, कुठलं सरकार नाही करू शकत. ज्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं, शासनानं किती ठरवलं तर त्यांचं पूर्ण नुकसान भरपाई कुठलं शासन देऊ शकत नाही, हे मी मान्य करतो, तेही मान्य करेल. परंतु तरीही या संकटातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे, मी तेच सांगतो. आणि आज पवार साहेब ज्या जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात मी त्यांच्या पूर्णा तालुक्यात आहे. आता सध्या मी पूर्णा तालुक्यातून एका ठिकाणी डिबेटला बसलोय, चर्चेला बसलोय. या ठिकाणी सुद्धा मी बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. म्हणून 8,000 असेल, 15,000 असेल का 16,000 असेल का आपण 20,000 देऊ, याने शेतकऱ्याचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही, हे मी मान्य करतो, सरकारही मान्य करतं आणि विरोधी पक्षही मान्य करतात, त्यांनाही माहिती आहे. आणि सरकारची एक मर्यादा असते, तरी सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलं की सगळे नियम, अटी, शर्ती सगळे काही बाजूला ठेवून जेवढं जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी राज्य शासन म्हणून मदत करता येईल तेवढी मदत आम्ही या ठिकाणी करणार आहे. मग NDRFचे काही जे निकष असेल केंद्रानं घालून दिलेले, त्याच्या पुढे जाऊन राज्य म्हणून आपल्याला त्यात काय मोठा वाटा उचलता येईल, तो वाटा त्यात टाकून आपण शेतकऱ्याच्या पदरात अजून काय करता येईल आणि त्यांना या विनोदबाबजी, एक गोष्ट नाही, तुम्ही सांगताय ते पोटतिडकीने आहे, मुख्यमंत्री सुद्धा सांगतायत की आम्ही शक्य आहे तेवढी मदत करू, पण कसं आहे ही आपत्ती येऊन 3 दिवस झालेले आहेत, आम्ही शक्य तितकी मदत करू, ह्याला कुठेही चौकट नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं की आज या शेतकऱ्याला तुम्ही 4,000ची मदत करणार, त्याच्या शेजाऱ्याला 6,000ची मदत करणार, निकष नियम काही आहेत का त्याच्यासाठी, काही ठरवलंय का सरकारने? 3 दिवस होऊन गेलेत, इनसिक्युरिटी आहे, ज्यांच्यावरती हे संकट कोसळले त्यांच्या मनात. नम्रताची सुरुवातीला भौतिक नुकसान झालं त्यांचं चूक कबूल करा, आम्ही मान्य करतो, चूक कबूल करा. आणि तुम्हाला पैसे काल त्यांनी परवा जाहीर केले, 1 दिवस 2 दिवस तुम्हाला त्याला तर वेळ लागेल, तुम्ही समजू शकता, आम्ही समजतो. 3 महिन्यापूर्वीचे आहे, तो मी सुरुवातीलाच सांगितलं, 3 महिन्यापूर्वीची मदत काल दिली, ही दिरंगाई का? सांगितलं की 1,829 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश त्या ठिकाणी प्रेरित केले आणि उर्वरित रक्कम सुद्धा देण्याचे आता जरी 2,215 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी शासन म्हणून जाहीर केले, त्यापेक्षा सुद्धा आता नाही विनोदबाजी, आता हनुमंत पवारांनी तेच सांगितलं, 2,200 कोटी जो तुम्ही दावा करताय त्यांनी तो GR दाखवला. ते असं म्हणतात की ही या आधीच्या अतिवृष्टीची मदत आहे, आत्ताच्या अतिवृष्टीचं काय आहे, आता पुन्हा नुकसान झालेलं आहे, संकट पुन्हा आलेलं आहे, घरं पुन्हा कोसळलेली आहेत, जनावरं पुन्हा मेलेली आहेत, शेती पुन्हा वाहून गेली, नुसती वाहून नाही खरडून गेलेल्या आहेत जमिनी अनेक ठिकाणी, ज्याची दुरुस्ती होऊ शकत नाहीये. मी मान्य करतो, मी तुम्हाला तेच सांगितलं की मी शेतात माझंही शेत आहे, मलाही जाऊन दे सर, मी येते आपल्याकडे, त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे. शेताचं नुकसान कुठलं सरकार भरून काढू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून काहीच द्यायचं नाही असं आहे का? काहीच द्यायचं नाही असं आहे का वाटतंय? आम्ही द्यायला तत्पर आहे, आम्ही देतोय आणि ते कर्तव्य आहे, कुठल्याही शासनाचं ते कर्तव्य आहे, ते शासनानं पार पाडलं पाहिजे, ते शासन पार पाडतंय. उलट त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय मदत करता येईल, ती आणखी पुढे या ठिकाणी वाढवून तरतूद कशी करता येईल, याच्या सुद्धा या ठिकाणी सन्माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही सगळे निकष नियम डावलून, तुम्ही जे म्हणाले की निकष नियमानुसार, त्यांनी हा शब्द वापरला नाही, त्यांनी तुम्ही आज काय बोलले ते बघा, काल काय बोलले ते बघा, त्यांनी सांगितलं की निकष नियमाच्या पुढे जाऊन एक सरकार म्हणून आम्ही जबाबदारी आमची पार पाडणार, त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय देता येईल, कशी मदत करता येईल ते आम्ही या ठिकाणी करतोय, करणार आहे. काल त्यांनी डायरेक्ट आदेश दिले की तात्काळ शेतकऱ्याच्या विनोदजी, या सगळ्यामध्ये प्रश्न एक अनुत्तरित राहतोच आहे की मदतीचे निकष बदलले का? मदत जी असणार होती, प्रति हेक्टरी मदत असणार होती, त्याचे निकष का बदलले? 3 हेक्टरवरनं 2 हेक्टरवर का आले? 13,000 वरनं 8,500 वर का आले? ज्यावेळेला महागाई वाढते, त्याचं लॉजिक सरकार सांगतच नाहीये तुम्हाला की ते सगळे निकष नियम बदललेले पूर्वीचे, आताचे सगळे मान्य करा, एवढं का मान्य करा प्रचंड मोठ्या या नुकसानासाठी याच्या पुढे जाऊन आपल्याला मदत करावी लागेल, ह्या निकष नियमाच्या पुढे जाऊन मदत करावी लागेल, असं त्यांचं वाक्य आहे. त्यामुळं हे तुम्ही जी चौकट आखून देताय त्या चौकटीच्या पुढे जाऊन मदत करण्यासाठी शासन तत्पर आहे. आज प्रत्येक जण त्या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी त्या स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतोय आणि
कशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात मदत करता येईल अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी करतोय. आणि मी सांगितलं फक्त शेतीचीच नाही, आपण मुख्य प्राण्याची बघितली असेल, शेतकऱ्याचे पाळीव प्राणी गाय असेल, म्हैस असेल, बकरी असेल, यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याची मदत आपल्याला लागणार आहे. त्याच्यासोबत ती केलीच पाहिजे. ती सगळी आकडेवारी आपल्याला स्क्रीनवरती दिसतेय. पोट करणाऱ्या जनावरांसाठी किती आहे, दुधाळ जनावरांसाठी किती मदत आहे, सगळे आकडेवारी दिसतेय. पण फॅक्ट तीच राहते की 2023 नंतरही या आपत्तीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याची वारंवारता वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ही मदत कमी केली जाते. त्याचं लॉजिक सरकारचं काय होतं याच्यावरती अजूनही उत्तर सरकारकडून आलेलं नाही. आतापर्यंत आलेल्या आपत्तीमध्ये जी मदत आतापर्यंत शासनाने केली त्यापेक्षा जास्त पद्धतीने कशी मदत करता येईल ठीक आहे, बघूया आपण सरकार कशा पद्धतीने आणि कुठून कशी मदत करते आपण बघूया. जावंदिया सरांना काही मुद्दा मांडायचा. जावंदिया सर. आणि मला दोघांचंही म्हणणं मान्य आहे. हे वाघ साहेब याच्यावर जास्त जोर देतात आहेत की नुकसान प्रचंड आहे, कोणतंही सरकार भरून देऊ शकत नाही वगैरे. मी मान्य करतो ना, म्हणून मी 4 हेक्टर पर्यंतचीच मदत मागितली. मी विरोधी पक्षाचे नेते मागतात तसं 50,000 रुपये एकरी किंवा 50,000 रुपये हेक्टरी द्या वगैरे असं काही मी मान्य केलेलं नाही आहे. मी तर 20,000 रुपये 13,600चे 20,000 रुपये करून द्या आणि 4 हेक्टर पर्यंत द्या एवढीच मागणी करतोय ना. मी तर काय आभाळ मागत नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकारला किंवा मोदी सरकारला. मी जो प्रश्न टाकला होता आणि जो काँग्रेसच्यानी टाकला होता की 13,600 दिली होती, इतक्या कठीण आपत्तीच्या काळामध्ये ते 8,500 करण्याकरता काय तर्कसंगती आहे? 2 हेक्टरचे 3 हेक्टरचे 2 हेक्टर करण्याची तर्कसंगती काय आहे? फक्त हे विचारतोय. आणि चूक झाली असेल तर मान्य करा की हो आता आम्ही त्याच्यात चुकलेलो आहोत, पण याची भरपाई करून देऊ आम्ही. आणि 13,600चा इंडेक्स प्रमाणे वाढून 20,000च्या जवळपास जे काही तुम्हाला करायचं ते देऊ. एवढं तर सांगाव कमीत कमी. एवढं लांब कशाला बोलतो? त्रस्त झालो आम्ही सगळं. 18 वर्ष नवीन गोष्ट काही शिकायचं पद्धत नाही. ठीक आहे विनोदजी, 1 मिनिट. मी काँग्रेसची प्रतिक्रिया घेऊन तुम्हाला एकत्रित उत्तरासाठी तुमच्याकडे येते. हनुमंत पवार बोला. हे बघा, 30 मे 2025 ला हा GR काढलाय 2 हेक्टरचा, जो आधी 3 हेक्टर होता आणि 16,300 रुपयाचा, नंतर 13,600 रुपयाचा 8,000 रुपये केलेला. मे महिन्यामध्ये केला हो. अगदी म्हणजे जून महिना फक्त गेला, जुलै ऑगस्ट सप्टेंबर आम्ही आज गेलो. तर अगोदरचे निकष बदलायचा असा काय दबाव होता? कोणाचा दबाव होता? कोणी मागणी केली होती? काही सांगितलं नाही. पीक विमा कंपन्याचे ट्रिगर बदलायचे, विधानसभेत चर्चा केली नाही, कॅबिनेटमध्ये चर्चा केली नाही. एक GR काढला आणि आमच्या मानगुटीवर विमा कंपनीचं सगळं नुकसान आमच्या बोकांडी बसवलं. यांनी साधं म्हणणं आहे की बोलायला सगळेच शेतकऱ्याच्या बाजूचे आहेत हो. ते अंबानी असतील, अदानी असतील, ते पण म्हणतात आम्ही शेतकऱ्याचं अन्न खातो. बोलण्याचा विषय नाहीये, विषय प्रत्यक्ष कृती काय करतो. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून मराठवाडा आणि काही महाराष्ट्राचा भाग अतिवृष्टीनं संकटात आहे. एकाही शब्दानं केंद्र सरकारला राज्य सरकारनं अजून कळवलेलं नाही. कुठलाही रिपोर्ट नाही. केंद्राचं पथक आलं नाही. तर केंद्र सरकारचं मराठवाड्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही का बांगलादेश का नेपाळमध्ये आहो? आम्ही का बांगलादेश कुठं आहोत? आम्ही आपली वेळ संपत आली. आज अमित शाह साहेब आज मुंबईमध्ये आहेत. मतदान मागायला तुम्ही येता ना, मग का बरं मराठवाड्यात मोदी साहेब आले ना? ठीक आहे, माझी वेळ संपत आले. ह्या तुमच्या दोघांच्याही प्रश्नावरती विनोदजी उत्तर देतात. विनोद वाघ बोला. 1 मिनिट. नम्रताजी, त्यांना पवार साहेब कोण म्हटलं त्यांना की राज्य सरकार पाऊस सुरू झाला विदर्भात. राज्य सरकार दोन्हीमध्ये समन्वय आहे. केंद्र सरकार राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकारचे सुद्धा राज्य सरकारला आदेश आहे की जास्त शक्यतो मदत करता येईल ती मदत या ठिकाणी झाली पाहिजे. आमच्याकडून जी मदत लागेल ती पूर्णपणे तुम्हाला मिळेल याची ग्वाही सुद्धा केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. पण इतर वेळेला इतर राज्यांमध्ये प्रत्येक आपत्तीमध्ये आपल्या X वरनं किंवा आपल्या सोशल मीडियामधनं प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री, पंतप्रधान यांची एकही प्रतिक्रिया आम्हाला दिसली नाही. म्हणून हा प्रश्न विचारला जातो. पंजाब सरकारने 50,000 रुपये अकाउंटवर टाकले. पंजाब सरकारनं 50,000 रुपये अकाउंटवर टाकले शेतकऱ्यांच्या. भगवंत मान आम आदमी पार्टीच्या आहेत, 50,000 रुपये अकाउंटवर टाकले ना. आपल्यापेक्षा छोटी अर्थव्यवस्था आहे की काय केंद्र सरकारच्या वतीनं मदत करता येईल त्यांनी तेही त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही मिळून
त्यांची जबाबदारी आमची जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही या ठिकाणी भक्कमपणे करतोय. यांना कोणी सांगितलं की केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय नाही किंवा याचं बोलणं होत नाही. म्हणून दोन्हीचं बोलणं चालू आहे आणि खोटा आरोप करत नाही. रिपोर्ट दाखवा का नाही पंचनामा करायला पथक 3 महिने झालं. पंजाबमध्ये गेलं, हरियाणामध्ये गेलं ना पथक, राजस्थानमध्ये पथक गेलं, महाराष्ट्रात यायला काय झालं? प्रयत्न या ठिकाणी होतोय. नाही, सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनाच एक सांगणं आहे की आकड्यांमध्ये खेळत राहिलं ना आपण, आकड्यांमध्ये खेळत राहिलं ना की त्या आकड्यांचं राजकारण होतं. हा खूप गंभीर आणि दुर्दैवी विषय आपल्याकडचा आहे, दुर्दैवी वास्तव आहे हे. आज तिथे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पण पाणी आटत चाललेलं आहे, पण तो पूर आटत नाहीये. इतकी गंभीर परिस्थिती आहे. आज त्या शेतकऱ्याला काय हवंय तर त्याला एक मदतीचा हात हवाय. पण आपण कुठे आकडे फिरवतोय? पंजाब सरकारने 50,000ची मदत केली, आपण 50,000 दिली पाहिजे. कोण म्हणतंय 40,000 द्या, मग सरकार सांगते की आम्ही 2,200 कोटी मंजूर केले. पण ते कुठले होते? त्या आधीच्या अतिवृष्टीचं काय झालं? 50,000 जर पंजाबच्या शेतकऱ्याने दिले असतील तर तिथली परिस्थिती काय आहे? आपण काय करतोय? कशाला तुलनेमध्ये जायचं? कशाला आकड्यांमध्ये जायचं? एकच लक्ष इथे आहे की ती मदत करणं गरजेचं आहे. आपण निकष वेगवेगळे ठरवतोय. दरवेळेला अतिवृष्टी पुन्हा पुन्हा येते, दरवेळेला निकष बदलतात. महागाई वाढत जाते, पण मदतीचा हात मात्र आखडता घेतला जातोय. हे वास्तव आहे. शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचत नाहीये आता, हे वास्तव आहे. त्या शेतकऱ्याला आता इथे मदतीचा हात खरंच गरजेचा आहे आणि सरकारशिवाय ते दुसरं कुणाकडेही पाहू शकणार नाहीये. त्यामुळे आज आम्ही त्यांचा आवाज या माध्यमातून का होईना पोहोचवायचा प्रयत्न करत होतो. या चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.